गेल्या 2 दिवसात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेती आणि फळपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून सुमारे 1 लाख हेक्टर क्षेत्र बाधित झालंय. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसून 3 हेक्टरपर्यंत नुकसान भरपाई देण्यात येईल. यासाठी महसूल, कृषी विभागानं तातडीनं कालबद्ध रीतीनं एकत्रितरित्या सर्व जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण करावेत असे निर्देश आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत दिले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या संदर्भात प्रशासनानं युद्धस्तरावर काम करावं अशा सूचना दिल्या. सगळ्यात महत्त्वाचा विषय अवकाळी आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान त्याचा संपूर्ण आढावा घेण्यात आला आणि यापूर्वी सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना सूचना दिल्या होत्या पंचनाम्याच्या. युद्ध पातळीवर पंचनामे होत आहेत. त्याचबरोबर 3 हेक्टरपर्यंत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय झाला आहे. एकंदरीत सगळा अहवाल आल्यानंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल. शेतकऱ्यांच्या पाठीशी हे सरकार उभं आहे. झालेलं नुकसान मोठं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही, शेतकऱ्यांना मदत ते करेल अशा प्रकारची चर्चा आज कॅबिनेटच्या बैठकीमध्ये, मंत्रिमंडळ बैठकीमध्ये झाली. शेतकऱ्यांचं झालेल्या नुकसानाला आजच्या बैठकीमध्ये सर्वांनीच आमच्या मंत्रिमंडळातील सहकार्याने आणि शासनाने प्राधान्य दिलेलं आहे. संबंधित सर्व पालकमंत्र्यांना देखील सूचना केलेल्या आहेत की आपापल्या जिल्ह्यामध्ये झालेलं जे काही नुकसान आहे त्याचे पंचनामे तर सुरू आहेत, परंतु संबंधित विभागातले अधिकारी आणि आपण स्वतः त्या ठिकाणी भेट द्यावी आणि आपल्या शेतकरी बांधव भगिनींना दिलासा द्यावा अशा प्रकारच्या देखील सूचना दिलेल्या आहेत. आणि नक्कीच यामध्ये यापूर्वी देखील जेव्हा शेतकऱ्यांचं नुकसान झालं अवकाळी गारपीट मुळे त्यावेळेस सरकारने मदत केली. याही वेळेस 2 हेक्टरऐवजी 3 हेक्टरच्या क्षेत्रफळाला शासनाच्या वतीने मदत होईल. आज मदत आणि पुनर्वसन तसंच कृषी विभागानं राज्यातील पडलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीट याबद्दल सादरीकरण केलं. पंचनामे प्रचलित कार्यपद्धतीनं तातडीनं करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकारी यांनी सर्व क्षेत्रीय यंत्रणांना द्यावेत व 33% जास्त पिकांचं नुकसान झालेल्या प्रकरणी निधी मागणीचा प्रस्ताव तात्काळ शासनाकडे पाठवण्याची व्यवस्था करावी असे औपचारिक निर्देश महसूल व वन आपत्ती व्यवस्थापन विभागानं सर्व जिल्हाधिकारी यांना कालच दिल्याची मंत्रिमंडळानं नोंद घेतली. राज्यातील बाधित शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देण्याकरिता निधी मागणीचे प्रस्ताव सर्व जिल्हाधिकारी यांच्याकडून प्राप्त करून घेऊन निधी वितरित करण्याचे एकत्रित प्रस्तावावर विभागानं तातडीनं निर्णय घेण्याचे निर्देश मंत्रिमंडळानं यावेळी दिले. ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड हे तालुके बाधित असून यातील 53 हेक्टर क्षेत्रातील भाजीपाल्याचं नुकसान झालंय. पालघर जिल्ह्यातील पालघर, वसई व डहाणू तालुक्यातील 41 हेक्टर क्षेत्रातील भाजीपाल्याचं नुकसान झालंय. नाशिक जिल्ह्यातील कळमन, नांदगाव, नाशिक, निफाड, त्र्यंबकेश्वर, सटाणा, दिंडोरी, पेठ, सुरगाणा, इगतपुरी, सिन्नर, चांदवड, येवला तालुक्यातील 32,833 हेक्टर क्षेत्रातील कांदा, द्राक्ष, सोयाबीन, मका, गहू, ऊस आणि फळपिकं. धुळे जिल्ह्यातील साक्री, शिरपूर, शिंदखेडा तालुक्यातील 46 हेक्टर क्षेत्रातील केळी, पपई, कापूस, हरभरा. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर, अक्कलकुवा, नंदुरबार, शहादा, तळोदा, आक्राणी तालुक्यातील 2,239 हेक्टर क्षेत्रातील भात, कापूस, तूर, मिरची, मका, कांदा पिकाचं. जळगाव जिल्ह्यातील जळगाव, भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर, अळमनेर, चोपडा, एरंडोल, पारोळा, चाळीसगाव, जामनेर, पाचोरा, धरणगाव, बोदवड, भडगाव तालुक्यातील 552 हेक्टर क्षेत्रातील कांदा, हरभरा, गहू, मका, ज्वारी आणि फळपिकाचं नुकसान झालंय. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर, अकोले, कोपरगाव, पारनेर, राहता येथील 15,307 हेक्टर क्षेत्रातील केळी, पपई, मक्याचं नुकसान झालंय. पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, शिरूर तालुक्यातील 3,500 हेक्टर क्षेत्रातील द्राक्ष, कांदा पिकांचं नुकसान झालंय. सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील 15 हेक्टर क्षेत्रातील भात पिकाचं नुकसान झालंय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील संभाजीनगर, पैठण, गंगापूर, वैजापूर, कन्नड, खुलताबाद, सिल्लोड, सोयगाव आणि फुलंब्री तालुक्यातील 4,200 हेक्टर क्षेत्रातील केळी, पपई व मका पिकाचं नुकसान झालंय.
जालना जिल्ह्यातील बदनापूर, जालना, जाफराबाद तालुक्यातील 5,279 हेक्टर क्षेत्रातील द्राक्ष, केळी, कांदा, खरीप ज्वारी, गहू आणि हरभरा पिकाचं नुकसान झालं. बीड जिल्ह्यातील परळी, बीड तालुक्यातील 215 हेक्टर क्षेत्रातील कांदा, ज्वारी, भाजीपाल्याचं नुकसान झालंय. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील 100 हेक्टर क्षेत्रातील भाजीपाल्याचं नुकसान झालंय. परभणी जिल्ह्यातील परभणी, गंगाखेड, जिंतूर, पाथरी, पूर्णा, पालम, मानवत, सोनपेठ, सेलू तालुक्यातील 1000 हेक्टर क्षेत्रातील रब्बी, ज्वारी, कापूस, सीताफळ, पेरू, भाजीपाला या पिकांचं नुकसान झालंय. नांदेड जिल्ह्यातील नांदेड, मुदखेड तालुक्यातील 50 हेक्टर क्षेत्रातील केळी पिकाचं नुकसान झालंय. बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा, नांदुरा, लोणार, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, संग्रामपूर, मेहकर, जळगाव, जामोद, मलकापूर, खामगाव, शेगाव, मोताळा, नांदुरा तालुक्यातील 33,951 हेक्टर क्षेत्रातील भाजीपाल्याचं नुकसान झालंय.